नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विलास खांडेकर ब्लॉगमध्ये. मम्मीला जरा थोडं जर्किंग घ्यायचं होतं आणि बाकी थोडं सामान पण घ्यायचं होतं, त्यामुळे मी ताई झालं जरा बाहेर. तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा आणि ज्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं नवीन एक यूट्यूब चॅनल आलं आहे फक्त शॉर्ट्ससाठी, विलास खांडेकर शॉर्ट्स म्हणून. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथं पण जाऊन त्या चॅनलला तुम्ही आपल्याला भरपूर सपोर्ट करा आणि त्या पण चॅनलला फॉलो आपलं सबस्क्राईब करा. तर चला मग पूर्ण ब्लॉग बघा आमच्यासोबत, फुल इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. ताई थांबली तिकडं, मी जरा गाडी काढत होतो. इकडं ताई थांबली. आम्ही आलतो आज इकडं काहीतरी एक्झिबिशन टाईप होतं, कपडे आणि सगळं असं भेटतं. मी ताई आलतो दोघंजण. तर बघावं म्हणलं काय काय भेटतं, एक एक वस्तू बघतोय जरा. त्याला मला वाटलं आपल्याला बोलते. आम्ही एक म्हणजे थोडं शॉपिंग केली इकडं, अजून तरी बघतोय काय घ्यायचं काय नाही. म्हणजे खायच्या पण वस्तू आहेत आणि काय काय कपडे, बाकी घरातलं डेकोरेशन, सगळ्याच वस्तू आहेत. बघा इकडं हे काय खायच्या पण वस्तू आहेत इकडं, आणि इकडं डेकोरेशन, कपडे वगैरे सगळं. डेकोरेशनचं बाहेर आहे, ती मी तुम्हाला दाखवलं हळूहळू. हे काय इकडे लहान मुलांचे कपडे पण आहेत. मुलींची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे बांगड्या. ताईची तर एकदम चंगळ चालू झाले आज. मुलींचं आवडतं म्हणजे सगळं बँगल्स म्हणजे बांगड्या. तिथं आम्ही आलो आता बघायला. दादा किती आम्ही जरा थोडं ट्राय करून बघितलं, पण काही एवढं असं खास वाटलं नाही. होय आहे, तरी पण अजून बघतोयच. नवीन नवीन गोष्टी काहीतरी बघायला भेटेल. झालं सगळं तर बघून झालं. एंडला आलो डायरेक्ट. हे काय ते वाटतंय खायचं पदार्थ आहेत. इकडं जरा खायचं पदार्थ दिसतात मला. तर दिला का ती एकदा बघू, तिकडं मला बघायचं. ते एकदा जरा कशाचं आहे म्हणते सामान आहे, फर्निचर आहे ना, लाकडी सामान आहे. लाकडी सामान पण जरा बघतो थोडं. हे असं लई असं वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटते तिकडे. हे ना ती मगाच ती मला बघायची. कुठे गेली ती? नवीनच आहे काय आहे ते? मला ते मसाज करायचं दिसते. आपलं मसाज करायला मामांकडे असलं होतं बघा. आपलं हे असं ओढायचं डायरेक्ट. हे पण मसाजचं, ही पूर्ण मसाज व्हरायटी. मसाजसाठी डायरेक्ट काय आहे ते काय माहीत. काय म्हणलं तर इतकं काय माहिती नाही याच्यात. तेच ना. इकडं पळपूट बेल नाही, पळपूट ते आता एवढं ह्याच्यात फायबरमध्ये बघायला भेटतं. पळपूट बेल ना, आता हे आपलं लाकडी करत आहे. एवढं बेल डबे तू आडवा घेतोय, मी मगाशी तुझा उभा घेतलाय. ती आपला मिनी ब्लॉगसाठी असा विषय. मिनी ब्लॉग आणि आपला मोठा ब्लॉग सोबतच असणार आहे पुढच्याही. नको असं काय झालं. आम्ही तर जरा थोडं बसून पण बघतो कसं वाटतंय. काय बघायला पाहिजे क्वालिटी. होय मोडून टाकशील.
कसं वाटतं, कम्फर्टेबल वाटते? ती ही अशीवाली पण छान वाटते, हे वाले. हे असं होतं. ह्याचं नाव माहीत नाही मला अजून, पण बघू. आता जरा इकडं बुक सेक्शनला आलो आहे. बुक सेक्शन, बुक फेअर. तर इकडं फक्त बुक सेक्शन आहे इकडं. काय बिझनेसचं सुद्धा बुक. प्रत्येक गोष्टीचं बुक आपल्याला बघायला भेटतं इकडं. लिहिलेलं आहे, कोणतं लिहिलेलं आहे मला माहित नाही ना. तुझ्याकडून हळूहळू शिकावं लागतंय मला. मी खरं आलो इकडं, पण आता 1 ते 2 वस्तू घेतलेल्या आहेत फक्त, आणि बघायलाच चालू आहे. ठीक आहे. आता इकडं कुंड्या वगैरे सगळं असं आहे. ताईला आवडतात, पण ताईला आवडतात म्हणूनच आलो आम्ही इकडं बघायला. काय करते काय माहिती तिकडं आहे. मला तरी तिथं सगळ्या वस्तू बघितल्या तर घेऊच वाटतात, पण असं कळत आहे. तुला इथं सगळ्या वस्तू असं बघितल्यावर घेऊच वाटतात का ना? कारण की इथल्या वस्तू आहेत ते सगळ्या छान आहेत एकदम. घरात डेकोरेशनसाठी म्हणा, पुस्तक म्हणा, सगळंच. अपना भी टाइम आएगा, हम भी एक दिन लेंगे. काय झालं? आत्ता पण घेऊ शकतो, पण नको. ठीक आहे. बॅग घेऊ नको तू. बघा, अशा मुली पाहिजे. कारण की बॅग तिला म्हणलं ती मायापाशी, तर ती नको म्हणते द्यायला. कारण की मुलं ॲप्स बायसेप्स, त्याला त्रास व्हायला नको ना. बायसेपला त्रास व्हायला नको. पण मुलांना मी सांगतो, मुली जर सोबत असेल, बहीण असू ना तर तुमची गर्लफ्रेंड नाही तर बायको, बॅगा घेत जा तुम्ही. कारण की सांगतच जावा तुम्ही, कारण की त्यांना बॅगेचं वजन झेपत नाही, असं असतं. मुलांना झेपतं, कारण की मुलं जायचं. झालं आहे सगळं बघून, सामान पण घेतले. आम्ही इथं घरी जात रस्त्याला बॅगा दिसल्या, तर ताई म्हणली की मम्मीला आपण एक बॅग घेऊ. मम्मीकडे होत्या बॅग पहिल्या आम्ही घेतलेले, पण तिला एक वेगळी बॅग पाहिली होती, टिफिन बॅग सारखी. तर तिच्यासाठी आम्ही घ्यायला लागलो बॅग. ताईने आज एवढं फिरवलं तरी बॅग घ्यायला लागली. किती थकवशील मला? हां बघा, आम्ही आज पिंपरी मार्केटला पण जाऊन आलो, सगळीकडे फिरून आलो. पण आम्हाला जशी पाहिजे होती बॅग तशी आम्हाला मिळली नाही. पण रस्त्याच्या शेजारीच आपल्याला बॅग भेटली. तर ताईने एवढा पुढे गेलतो तरी ताई म्हणली नाही बॅग घ्यायची, तू पाठीमाग चल, माघारी चल. तर आम्ही माघारी आलो बॅग घ्यायसाठी. मला तर काय एवढं पटत नव्हतं तिचं, पण तिलाच आवडली बॅग. बघू, एवढी बार्गेनिंग करते. मला वाटतं त्या काकांना आज जगू देत नाही, लेट उठले तिनं. आवडली? एवढ्या पुढे गेलं तिकडे पलीकड, रिटर्न ये सांगितले मला. काय बोलते? हे अलीकडची ही वाली बघ, मग तुला जी आवडते ती बघू घे तू. सॉरी, अशा पिशव्या हातात घेत जा. काय म्हणते? छान वाटते ती पण. तू मी जी सांगाल ती तू घेणार आहे का? नाही ना, तरीच म्हणून मी सांगत नाही. काका बरोबर आहे का ना, मुलींच तसंच असते. मुलींना किती पण सांगा की त्यांचे आपण जमाना वेगळा होता, तुमचा जमाना वेगळा. हो ताई, माझ्या स्वतःच्या मुली त्यांना जे चॉईस करायचं तेच घेणार. हा.
तुम्हाला काही कळतं का पप्पा? थांबा. काय सांगा? आपण एक सांगा लागले तर तरी काय म्हणजे तुम्हाला काय कळत नाही शांत बसा. असा विषय आजकालचा जमाना जरा तुम्हाला कुठला मार खाऊन गप्प बसावं. बाई नाही. तेच ना मग. काय विषय काकाने बरोबर सांगितलं. आपली जाहिरात करतो इथे. हो 100% काका एरियाचं नाव काय? नेहरू नगर. नेहरू नगर पूर्ण पत्ता. नेहरू नगर. नेहरू नगर यशवंत नगर. हा तर ह्या काकांचं शॉप आपल्या नेहरू नगर बोसरी मध्ये यशवंत नगर पाशी आहे. तुम्हाला सांगतो हे असं लोकेशन आहे. यशवंत नगर मध्ये काका इथेच बसते शेजारी. तर ह्यांच्यापाशी तुम्हाला पाहिजे असेल तर लेडीज बॅग सॉक्स वगैरे हा होलसेल रेटने तुम्हाला भेटणार सगळं. तर काका इथं असतात कंटिन्यू. तर तुम्ही इथे येऊ शकता. काकाचा स्वभाव एक नंबर आहे. आम्ही इथं आलो तर आता लगेच कळलं. आणि तुम्हाला बरोबर ह्याच्यात पण म्हणजे व्यवस्थित रेटने पण देते ते. तुम्ही या. झालं आहे तुझं ती मम्मीला ठेवलंय ना. बॅगला मी पैसे देणार. तुम्ही आज काय ऐकून घेतले पैसे. ठीक आहे चुप चल कट करणार आहे. काय डायरेक्ट हिशोब म्हणजे तुझ्यातनं कट करते. हा युट्यूब मध्ये का व्हिडिओ आला ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही बघा. कलर बघा ना, हे फायनल वर आहे. घे तीच छान आहे कळलं. शेवटी डायरेक्ट माझ्याकडून 100 रुपये घेणार म्हणजे घेणार. मला माहिती आहे. याची पिशवी आता घेतली. म्हणणार तुमच्या समोर नाही घेणार पण ती परत घेणार एक माझ्या. घेणार आहे मी त्यांच्या समोर नाही. मी खोटं बोलते. तुझ्याकडनं माघारी घेणार आहे पैसे. हे मी देणारच नाही पण टाकते पण ठीक आहे चल. जाऊ सोड.